मुंबई उच्च न्यायालय भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगारची भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास मागितलं आणि 7वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ऑफलाईन भरती आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि ऑफलाईन ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑफलाईन त्यांच्या पत्त्यावर जे आपल्याला ते फॉर्म पाठवावा लागणार आहे, ठीक आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार यामध्ये, तर पगार सुद्धा तुम्हाला 16,000 ते 52,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। तर चांगली मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे भरती निघाली, तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे, सिलेक्शन आपल्या यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, अटी शर्ती काय आहे, फॉर्म कशा प्रकारे पाठवायचा आहे, कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे हे भरती चालू आहे, तर यामध्ये तुम्हाला जे फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असेल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी जो ओपन एसबीसी एससीबीसी 300 रुपये फी ठेवण्यात आली आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फी कशा प्रकारे भरावं लागणार आहे, ते आपण नोकरीचं जे ठिकाण आहे, तर हे मुंबई हे नोकरीचं ठिकाण आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर मुंबईमध्येच तुम्हाला या ठिकाणी जॉब करावा लागणार आहे। त्यानंतर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे, तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे। तर पोस्टाने सुद्धा तुम्ही पाठवू शकता, नाही पाठवला चालते, पोस्टाने पाठवला चालते। अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे, तर पहा, माननीय प्रबंधक सदस्य शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला PWD इमारत फोर्ट मुंबई 40032। तर या तुम्हाला या पत्त्यावर पाठवता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख हे 20 जानेवारी 2025 आणि ऑफलाईन भरती जे हे चालू आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये जर आपण बघितलं तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, तर पहा 50 मार्काची जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी गुण यामध्ये असणार आहे। तर सर्वात अगोदर तुमची यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे 30 मार्काची आणि किमान जे यामध्ये पात्रता गुण जे असणार आहे, तर 15 मार्क आपल्याला असले पाहिजे 30 पैकी। त्याचबरोबर जे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं शारीरिक चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी आणि वैयक्तिक मुलाखत तुमची 10 मार्काची घेतली जाणार आहे। तर 50 पैकी जे या ठिकाणी मेरिट लागणार आहे अशी जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस आहे, ठीक आहे। तर ह्या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार या भरतीची ही जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्राप्रमाणे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे। मधील नमुन्यानुसार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी किंवा त्याआधी पोहोचले या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, माननीय प्रबंधक मूळ शाखा व उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला PWD इमारत फोर्ट मुंबई 40032। तर त्याचबरोबर बघू शकता स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। उपरोक्त अर्ज कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज लिहावे। त्यानंतर बघू शकता सदर प्रक्रिया दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल। नियुक्ती व अल्पसूचित सर्व अधिकारी प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे, ठीक आहे। सफाई कामगार हे एकाकी पद असून आयसोलेटेड पोस्ट असून सदर पदास भविष्यात पदोन्नती संधी उपलब्ध नाहीत यांचे उमेदवारांनी नोंद घ्यावी, ठीक आहे। त्यानंतर पात्रता उमेदवार भारताचा नागरिक असावा हे अट आहे। शैक्षणिक अर्हता उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण पाहिजे आणि आपल्याला जे उमेदवारांना मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। मागासवर्गीय 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पात्र उमेदवारांकरिता अटी वगैरे, त्यांची चरित्र आणि वर्तणूक चांगली असावी, ती करार करण्यास सक्षम असावी, तिला MPSC, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता, हे वाचू शकता तुम्ही, ठीक आहे।
तिला हयात असलेल्या पत्नी पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आणखीन अर्ज भरण्याची शुल्क तुम्ही बघू शकता या ठिकाणी. सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये 300 रुपये मात्र सर्व प्रवर्गासाठी एवढं असेल. अर्ज शुल्क बॉम्बे हाय ओरिजिनल साईट या नावे काढलेल्या रुपये 300 रुपये मात्र ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावी. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो ह्या नावाने तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागणार आहे. पोस्टल ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला काढावी लागणार आहे. ठीक आहे. बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने. ठीक आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्ज शुल्क न परतावा असेल. ठीक आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रिया बघू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालया भरतीमध्ये. तर आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरं जावे लागणार आहे. प्रत्यक्षित परीक्षा यामध्ये 30 मार्काची असणार आहे आणि किमान पात्रता गुण 15 असले पाहिजे. शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी, वैयक्तिक मुलाखत 10 मार्कासाठी, निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50. प्रत्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील. वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत खाली कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर करावे. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या पोस्टानं फॉर्म पाठवसाल तर तुम्हाला ह्या झेरॉक्सचा या विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या लावा लागणार आहे. तर जन्म तारखेचा पुरावा दाखला किंवा शाळा सोडल्यात दाखला. ठीक आहे. त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट चालते. ठीक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचे परीक्षे गुणपत्रक झालं, 7वीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवीसुद्धा झेरॉक्स पाठवू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीनंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींना दिले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. ठीक आहे. लहान कुटुंबाबाबत. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एवढे झेरॉक्स वगैरे तुम्हाला पाठवावं लागणार आहे. तर हे जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखेच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता पदे बघू शकता. सफाई कामगारची जे 2 जागा या ठिकाणी आहे आणि पगार सुद्धा तुम्हाला सफाई कामगारमध्ये किती भेटणार आहे 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर ही जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आहे या भरतीची बघू शकता तुम्ही. आणखीन तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी काय काय यामध्ये पात्रता आहे. तर बघू शकता तुम्ही हा फॉर्म आहे. ठीक आहे. तर ह्या जाहिरातीच्या माध्यमातूनच तुम्हाला फॉर्म भेटणार आहे. तर ह्यामध्ये आपली सर्व जे माहिती भरायची आपल्याला आणि हे सर्व माहिती भरून जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या पत्त्यावर जे आपल्याला हा फॉर्म पाठवायचा आहे. तर ऑफलाईन भरती चालू आहे मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार या पदासाठी. ठीक आहे. तर यामध्ये जे 2 जागांसाठी ही भरती चालू आहे. बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 मुंबई उच्च न्यायालय बघू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात हे जे सफाई कामगाराची भरती चालू आहे. तर ही होती संपूर्ण जाहिरात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.